हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळीकडे अधिक महिन्याची लगबग आणि उत्साह पाहायला मिळतोय. आपल्या आईवडिलांचं लेक जावयाप्रती असलेलं प्रेम, आपुलकी अगदी मनाला भावून जाते आणि सर्व लेक जावयांचे कौतुक सोहळे आईवडिलांकडून केले जात आहेत. माझ्याही आईकडे उद्या आमचा अधिक महिन्याचा खास कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आमची सर्व फॅमिली, काका, काकू, दीदी, जिजू, माझे सासू सासरे, माझ्या ताईचे सासू सासरे, आम्ही सर्वजण एकत्र जमणार आहोत. आणि बघूयात उद्याच्या दिवसात काय काय घडतंय आणि कसा रंगतोय हा कौटुंबिक सोहळा. तर बघूया उद्याच्या दिवसात काय काय घडतंय. स्टे ट्यून. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच आमची लगबग सुरू झाली होती. घरची सगळी कामं आवरून मी आणि मुली आधीच आईकडे पोहोचलो. मुलींचे बाबा, आजी आजोबा थोड्या वेळाने मागून येणार होते. आईकडे गेल्यावर आईला मदत म्हणून मी लगेचच रांगोळी काढायला सुरुवात केली. खरं तर आई स्वयंपाकाच्या तयारीत खूप बिझी होती आणि आईला या सगळ्या गोष्टींचा खूप उत्साह असतो, पण स्वयंपाक आणि पाहुणचार्यात इतकी अडकून जाते म्हणून मी म्हटलं रांगोळी आणि डेकोरेशन मीच करते. लहानपणापासूनच मला रांगोळीची खूप आवड, त्यामुळे अशा सणावाराला घर सजवण्याची हौस मी कायम मनापासून पूर्ण करते. दोन्ही जावयांच्या स्वागतासाठी आम्ही सुंदर अशी रांगोळी काढली, फुलांच्या पायघड्या घातल्या. आईने बॅकड्रॉपने असं सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि हे सगळं डेकोरेशन आम्ही थोडं आधीच करून ठेवलं. अधिक महिन्याचा कार्यक्रम असल्यामुळे काका काकूही आले होते. काकूनी लगेचच आईला पोळ्या लाटून दिल्या आणि आई एकीकडे त्या गरमागरम पोळ्या शेकून घेत होती. आजच्या जेवणाचा बेत तर अगदी भन्नाट होता. पुरणाचे धोंडे, उसळ, आमरस, सगळ्या फक्कड जेवणाचा सुगंध घरभर दळवळत होता. माझ्या आहोंना भरलेली भेंडी खूप आवडते, म्हणून मी आईला म्हटलं, आई भेंडीची भाजी मी करते. रांगोळी पूर्ण झाल्यावर मग मी छान अशी मसाला भेंडी करून घेतली आणि गंमत म्हणजे जेवायला बसल्यावर आमच्या आहोंनी लगेच ओळखलं की ही भाजी मी केली आहे. संध्याकाळी आम्ही देखील छान आवरलं आणि मग एंट्री झाली दोन्ही जावयांची. माझी मोठी चुलत ताई आणि मी, आम्हा दोघींचा अधिक महिन्याचा सण यावर्षी एकत्रच साजरा होणार होता. त्यामुळे ताई, जिजू आम्ही सगळे मिळून एक छोटंसं गेट टुगेदरच झालं होतं. दोन्ही जावई येताना आम्ही छानपैकी दामादजी अंगना में पधारे हे गाणं लावलं होतं, त्यामुळे वातावरण अजूनच सुंदर झालं. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. काकूनी तिच्या जावयाचं आणि आईने माझ्या आहोंचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. आमच्या सासू सासऱ्यांचं देखील छान स्वागत झालं आणि मग सुरू झाला अधिक महिन्याचा खास कार्यक्रम. खरं तर अधिक मासाला खूप पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की या महिन्यात लेक जावई हे जणू लक्ष्मीनारायणाचं रूप असतं, त्यामुळे त्यांचा सन्मान करून त्यांना आदराने आणि प्रेमाने मान दिला जातो. नात्यांमधला जिव्हाळा, आपुलकी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण खूप सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. सर्वात आधी ताई जिजूंचं जावई पूजन झालं. आमचे ज्येष्ठ जावई आहेत ना ते, आणि त्यानंतर आमचं. काकूनी त्यांच्या लेक जावयाचं आणि आईने आम्हा दोघांचं प्रेमाने पूजन केलं. जावयाचे पाय धुवून औक्षण करण्यात आलं. खरं तर आपल्या आईवडिलांकडून असं पाय वगैरे धुवून घेणं बरोबर वाटत नव्हतं, पण आई बाबा ऐकतच नव्हते. असं म्हणतात की कन्यादान करून आईने सर्वात मोठा त्याग केलेला असतो आणि त्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक महिन्यात आईची ओटी भरली जाते. मी आईसाठी ही सुंदर पारिजातकाची साडी आणली होती. त्याचबरोबर मी आईला टिकली, मेहंदी कोन, बांगड्या अशा वस्तू छान पॅकेजिंग करून देणार होते. इतर वेळी आईची ओटी भरत नाहीत,
पण अधिक महिन्यात आईची ओटी आवर्जून भरतात, ते तिच्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठीच. मग मी आणि ताईने आई आणि काकूची ओटी भरली. माझ्या काकूने देखील मला आई समान माया केली आहे, त्यामुळे तिच्याही प्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला. मनापासून एकच प्रार्थना केली, जिने मला जन्म दिला आहे त्या आईला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि हीच आई मला जन्मोजन्मी मिळो. त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. आईने आमरस, पोळी, मटकीची भाजी, भरली भेंडी असा सुंदर बेत केला होता. सुरुवातीला दोन्ही जावई आणि आम्ही जेवायला बसलो आणि मग रंगला उखाण्यांचा सुंदर कार्यक्रम. आम्ही घेतलेले मजेशीर उखाणे तुम्हीही ऐका. नाशिकच्या गोदावरीला आहे सुंदर घाट, अजयरावांचं नाव घेते घातला लेक जावयांच्या आधी वाणाचा घाट. चमकतो शशी, संजय रावांचं नाव घेते अधिक वाणाच्या दिवशी. विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस, निशांतरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. अजून एक दिदी मग एकच संसार रूपी देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा, अभिजित रावांचं नाव घेऊन आशीर्वाद मागते अखंड सौभाग्यात. कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यात, राजेंद्रांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या आग्रहासाठी खास. चमकतात तारे, वीणेंनी शेप घेतला. तारे निर्वाण आकाशात चमकतो तारे. तारे का? दिनकरावांचं नाव घेते अधिक मासाचे वारे. अधिक महिन्यातच मी आमच्या आईंची सुद्धा ओटी भरली. खरं तर परंपरेनुसार सासूची ओटी भरत नाहीत, कारण तिने तिच्या ओटीतील मुलगाच आपल्याला आयुष्यभरासाठी दिलेला असतो. पण आमच्या आईंना मुलगी नाही आणि त्यांच्या आईवडिलांचं छत्रही नाही. त्यामुळे माझ्या आईसोबतच त्यांच्याप्रतीही प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी त्यांची ओटी भरली. त्यांनाही हे पाहून खूप छान वाटले. त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला. त्यानंतर सगळ्यांनी एकमेकांसोबत छान फोटो काढले. मी बाबांसोबत फोटो काढला. बाबांचं आणि माझं नातं जरा जास्तच जवळचं. आई बाबा, काका काकू यांनी आमच्या सासू सासऱ्यांना म्हणजे माझ्या आणि ताईच्या सासू सासऱ्यांना सुंदर अशा भेटवस्तू दिल्या. सगळीकडे आनंद, हसू आणि एकदम प्रेमाचं वातावरण होतं. आणि शेवटी आईने मला सुंदर अशी जोडवी दिली. ती पायात घालून खरंच खूप छान वाटलं, कारण आईकडून मिळालेली प्रत्येक गोष्ट ही फक्त वस्तू नसते, त्यामध्ये तिचं प्रेम, आशीर्वाद आणि माया असते. अशा सुंदर आठवणी, प्रेमाने भरलेले क्षण आणि नात्यांमधली ऊब, हेच तर खरं सणांचं सौंदर्य असतं. तुमचा अधिक महिना कसा साजरा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर.